अगली खबर है बुल्डाना से। बुल्डाना में महार रेजिमेंट की 80वीं वर्षगांठ। बुल्डाना जिला भादोला गांव को मिला मिलिट्री प्राइड अवार्ड। महार रेजिमेंट की वर्षगांठ पर मिला अवार्ड। बुल्डाना जिले के भादोला गांव सैनिक गौरव पुरस्कार से हुआ सम्मानित। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने 1 अक्टूबर 1941 को इस रेजिमेंट का किया था निर्माण। महाराष्ट्र विदर्भ के अनेकों जिलों से पहुंचे थे सैनिक। गौरवशाली कार्यक्रम देखिए IB7 के साथ। बुल्डाना जिला बुल्डाना तालुका के भादोला गांव को मिलिट्री प्राइड अवार्ड। महार रेजिमेंट की 80वीं वर्षगांठ के अवसर पर भादोला गांव सैनिक गौरव पुरस्कार से हुआ सम्मानित। माने महार रेजिमेंट का गठन 1 अक्टूबर 1941 को पिता रामजी के पुत्र डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के अथक प्रयासों से हुआ था। महार रेजिमेंट में 1 से 22 इकाइयां होती है। इस महार रेजिमेंट में बहुत वीर और पराक्रमी सैनिक है, इसलिए यह महार रेजिमेंट बहुत ही काबिल और गौरवशाली बन गई है। इस रेजिमेंट को परमवीर चक्र से कई सम्माननीय वीर नायक पुरस्कारों से नवाजा जा चुका है। आज बुल्डाना के पास एक गांव जो भादोला महार रेजिमेंट की 80वीं वर्षगांठ मनाई गई। भादोला गांव में परिवार के लगभग सभी बच्चों सेना में है और कुछ देश की सेवा करने के बाद सेवानिवृत्त हो गए हैं, इसलिए इस गांव को एक सैन्य गांव के रूप में जाना जाता है। इस आयोजन में बुल्डाना जिला, अकोला जिला, अमरावती, वाशिम से लेकर नागपुर तक सभी दादा दादी मौजूद थे। कार्यक्रम की शुरुआत बेहद अनुशासित तरीके से हुई। छत्रपति शिवाजी महाराज, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की प्रतिमा की पूजा कर स्वागत गीत गाया गया। तो इस रेजिमेंट के वीर सैनिकों के बेटे बेटियों ने इस रेजिमेंट के बारे में अंग्रेजी में जानकारी दी। बुल्डाना तहसीलदार रुपेश खंडारे साहब, डॉक्टर लद्दाख साहब, बुल्डाना जिला सैन्य कार्यालय अधिकारी पड़घन साहब, सूबेदार मेजर इंगले, प्रधान अध्यापक कंकल सर, साथ ही गांव के सरपंच, शहीदों के हाथों दादी, पूर्व सैनिकों को शाल और प्रतीक चिन्ह देकर सम्मानित किया गया और शहीद जवानों की वीर माता और वीर पत्नी को भी साड़ी और स्मृति चिन्ह से सम्मानित किया गया। बाहर से आए सभी दादी, नानी व पूर्व सैनिकों के सभी प्रतीक चिन्हों से सम्मानित किया गया। कार्यक्रम का संचालन डोंगरदिया साहब की पुत्री कुमारी शगुन अनिल डोंगरदिया ने किया और धन्यवाद ज्ञापन सूबेदार ज्योतिराम सरदार साहब ने किया। महार गान के साथ कार्यक्रम का समापन हुआ। प्रवीण काकडे, जिला प्रतिनिधी, IB7 न्यूज, बुलढाणा। 1 ऑक्टोबर 1941 रोजी महार रेजिमेंटची स्थापना केलेली होती आणि महार रेजिमेंट हे आतापासून नाही तर इंग्रज सैन्य काळापासून सुद्धा कार्यरत आहे आणि हा महार रेजिमेंटचा जो इतिहास आहे हा 1941 पूर्वीचा देखील आहे आणि महार रेजिमेंटची जी गौरवगाथा आहे ती भारतातच नव्हे तर युनायटेड नेशन तर्फे सुद्धा चालते। जसे की भारतातील काही ठिकाणी ज्या महार रेजिमेंटच्या ज्या काही संस्था आहेत, ज्या काही रेजिमेंट आहे त्या युनायटेड नेशन तर्फे कांगो या ठिकाणी शांती सैनिक, त्यानंतर युगांडा, रवांडा, बुरुंडी आणि भूटान, श्रीलंका या देशामध्ये सुद्धा कार्यरत आहेत। तसेच महार रेजिमेंटमध्ये परमवीर चक्र विजेता सुद्धा आहेत। त्यामुळे आज रोजी आपण जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये गाव गौरव सुद्धा हा कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे। कारण भादोला या गावामध्ये आजी तथा माजी सैनिकांची तसेच पॅरामिलिटरी फोर्सेसची संख्या जिल्ह्याच्या ऐवजी जिल्ह्याच्या ज्या ठिकाणी आहे त्यांच्यापेक्षा सर्वात जास्त असलेल्या कार्यामुळे आपण गाव गौरव हा कार्यक्रम आयोजित आहे। या कार्यक्रमामध्ये आपल्याला सर्व महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्व आजी तथा माजी सैनिकांचे सहकार्य लाभलेले आहेत आणि त्याबरोबरच मुख्य जे योगदान आहे ते ग्रामपंचायत भादोला तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य आणि जे काही गट आहेत त्यांनी सर्वांनी गावकरी मंडळींनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे। त्याबद्दल आम्ही सर्वांचं मनोपासून आभार मानतोय आणि आमचा जो उद्देश आहे तो महत्त्वाचा उद्देश म्हणजे की येणाऱ्या नवपिढींना भारतीय सैन्यामध्ये जाण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा हेच आमचा महत्त्वाचा उद्देश आहे। याबद्दल सर्वांचा मनपूर्वक मी आभार मानतो। जय भीम, जय महार, महार रेजिमेंट की जय, महार रेजिमेंट की जय, महार। आपण या गाव गौरव या गावाचा भादोलाचा गाव गौरव म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्याचं एक असं महत्त्वाचं कारण असं की या गावाचे देशासाठी खूप मोठे योगदान आहे। या गावातील प्रत्येक घरातील सैनिक हा सैन्यात सेवारत आहे आणि
सेवा दिलेली आहे. त्यामुळं आपण या गावाचा गौरव तसं तर शासनाने करायला पाहिजे होता, पण ते आमच्या लक्षात आलं आणि म्हणून सैनिकांचा गौरव करणं हे गरजेचं आहे आणि म्हणून आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून माजी सैनिक उपस्थित झालेले आहेत. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी CRPF, BSF, NSG, होमगार्ड तसेच या ठिकाणचं ग्रामपंचायतचं प्रशासन, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य समिती आणि इथल्या सर्व मंडळींनी आम्हाला मोलाचं योगदान केलेलं आहे. या ठिकाणी महार रेजिमेंटचा आजचा स्थापना दिवस आहे आणि महार रेजिमेंट ही भारतीय सेनेची एक विशाल रेजिमेंट आहे. या रेजिमेंटच्या 25 ते 26 बटालियन आहेत आणि त्या प्रत्येक क्षेत्रात आणि हवा त्यानंतर विदेशात या प्रत्येक ठिकाणी अग्रेसर आहे आणि त्यांनी आपलं श्रेष्ठत्व या देशासाठी दिलेलं आहे. या महार रेजिमेंटचा खूप मोठा गौरवशाली इतिहास आहे आणि तो इतिहास कायम ठेवण्यासाठी, तो प्रत्येक भारतीयाच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं होतं. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून येणारी भावी पिढी जी प्रेरणा घेईल, हा या कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश होता आणि म्हणून आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. महार रेजिमेंट वर्धापन दिनाच्या समस्त भारतीयांना यशस्सिद्धी सैनिक संघाच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय भीम, जय लड़ते हैं जो, आंधियों में उड़ते हैं जो, देश की मिट्टी में अपना अंग रंगते हैं जो, धरती जल वायु भी जिनको प्रणाम करते हैं, हम महावीरों के सपूत हैं जो कहा किसी से डरते हैं, हम महावीरों के सपूत हैं जो कहा किसी से डरते हैं. myself कुमारी सोनोली, daughter of सुबेदार मेजर artillery captain रमेश अवसरमोल first Mahar. Myself Jatin, son of Havaldar Dhammapal Avsarmol, first Mahar. A warm and cheerful good morning to one and all present here. Today we are present in front of you to speak few words on the occasion of the Raising Day. Jatin, did you know about the Raising Day? Yes Didi, I knew it, but I want to know more. Sure, I will tell you more about the Raising Day. Firstly, the Mahar has considered original inheritance of Mahar committee. The Mahar has a long and proud tradition of bearing armies and the committees, and they served as a soldier in various armies, including Deccan Sultanate, Brahmin Sultanate, Mughal Empire, Mahar Empire, and British Army. And also about the Battle of Goregaon, which was also called for the Bhima Goregaon, which was found in 1st January 1880 between the East India Company. There are 500 infantry, 300 cavalry, 24 artillery, and 2 to 6 pound cannons. After the revolt of 1857, the British officers of Indian Army, particularly who served in First and Second Afghan War, they began to give currency to the martial race theory. The major of this theory was Lord Robert. He became the Commander-in-Chief of Indian Army in November 1885. After the demobilization in Mahar troops, there were many attempts by the Mahar leader and Mahar committee, the shortage, man-forced the army and government to bond and to more boundaries recruiting Mahar at least allowed to enlist in the battalion, and finally the battalion was dispatched in 1921. During the World War II, there was lack of British Army troops. So our Mahar regiment was raised in 1st October 1941. In this year, Dr. Babasaheb Ambedkar, he was appointed as a defense advisory of Vectors Council. 1st Battalion of Mahar Regiment was raised in Belgaum in 1941. 2nd Battalion in Mahar Regiment was raised in Kamti, and 3 Battalion was again raised in Belgaum in 1942. The badge featured over the Goregaon pillar shows over the word Mahar. Let us talk about the battalions. There are 22 battalions in Mahar Regiment. Out of 22 battalions, the 16 Mahar Regiment battalion converted into mechanized infantry. Other than that, there are 3 battalions in Rashtriya Rifles, and they are 1st RR, 30 RR, and 51 RR battalion. Probably they are used in internal security. Swagatam,
भांति पूजन करें आज हम, देवों की भांति पूजन करें आज हम। स्वागतम 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 चमक पड़े बिजली चम चम चम, वीर भारत के बालक हम, है महान सैनिक हम। जो भी कार्य न छोड़े हम, धर्म से मुँह न मोड़े हम। तो भी कार्य न छोड़े हम, धर्म से मुँह न मोड़े हम। कठिनाई से कभी न डरते, कठिनाई से कभी न डरते, आगे बढ़ते कदम कदम। पर नारी माँ बहन हमारी, उनकी रक्षा के प्रण नारी। तजे कुसंगत संगत प्यारी, सहन साथी हम। फैशन त्याग सादगी आवे, व्यसनों को हम दूर भगावे। फैशन त्याग सादगी लावे, व्यसनों को हम दूर भगावे। सैनिक रमते राम जतावे, सैनिक रमते राम जतावे। हृदय मानवता हम, वीर भारत के बालक हम, है महान सैनिक हम। विद्या धारण ध्येय हमारा, जन सेवा संकल्प हमारा। ब्रह्मचार्य से नित नित रहकर, रहे सत्य पर दृढ़ हम। वीर भारत के बालक हम, है महान सैनिक हम। महान सैनिक को अति प्यारा, वरुण रंग का ध्वज है न्यारा। महान सैनिक को अति प्यारा, वरुण रंग का ध्वज है न्यारा। सैनिक शक्ति प्रबल का दोतन, सैनिक शक्ति प्रबल का दोतन। झंडा ऊंचा रे हमारा, सेवक है सैनिक वर, दीर्घाशील दया के घर। मातृभूमि सेवा नित करते, मातृभूमि सेवा नित करते। हरदम हर सम सम सम, वीर भारत के बालक। बुलढाणा जिल्ह्यातील भादोला या ठिकाणी आज महार रेजिमेंटची स्थापना या निमित्तानं महार रेजिमेंट निमित्त महाराष्ट्रातील सर्व सैनिकामार्फत खूप मोठा इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे। महार रेजिमेंटची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेबांच्या काळात बाबासाहेबांनी केलेली होती आणि त्याचंच प्रत्यय म्हणून आज पूर्ण भूतपूर्व सैनिक व आता जे ड्युटीला आहेत असे सैनिक मिळून आज इथं खूप मोठा उत्सव म्हणावा लागेल, उत्सव आज तिथे ते साजरा करत आहेत। आज सोहळा त्यांचा इथे आज आपल्याला बघायला मिळत आहे। बघा तुम्ही IB7च्या माध्यमातून, IB7 चॅनलच्या माध्यमातून जिल्हा प्रतिनिधी